मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने राबवली खरी, मात्र बोगस लाडक्या बहिणींमुळे ही योजना वादामध्ये अडकली आहे। आता तर ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक लाडक्या बहिणी असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। राज्यात 26,34,000 बोगस लाडक्या। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक गैरप्रकार। राज्यात बोगस लाडक्या बहिणींचा सुळसुळाट। जेवढी प्रसिद्ध झाली तेवढीच वादात अडकली। असंच काहीसं झालंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत, कारण अनेक बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला। सरकारनं राबवलेल्या शोध मोहिमेत आणखीनच धक्कादायक बाब उघड झाल्या। राज्यभरात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केल्याचं उघड झालंय। गंभीर बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस लाभार्थी आढळून आले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी आढळल्या, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिल्यानगर जिल्ह्यात 1,25,756, छगन भुजबळ, दादा भुसे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांच्या नाशिक जिल्ह्यात 1,86,800, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1,04,700, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात 1,01,400, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,13,000, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरात 95,500, महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरेंच्या रायगडमध्ये 63,000, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या बीड जिल्ह्यात 71,000, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या लातूरमध्ये 69,000 अपात्र लाभार्थी आढळून आले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातही बोगस लाडक्या बहिणी आढळून आल्या। याबाबत अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी योजना बंद करू का असं उत्तर दिलंय, तर योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई करण्याची गरज असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। योजनेचा लाभार्थी घेतात दादा, सगळ्यात जास्त रिपोर्ट आला नाही बंद। दरम्यान योजनेत झालेल्या गैरप्रकारामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळाले। खासदार संजय राऊतांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय, तर राऊतांच्या या टीकेला भाजपचे मीडिया प्रमुख नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस लाडके भाऊ लाडक्या बहिणींना पैसे वाटप करून यांनी मतं विकत घेतली। त्याला हा सुद्धा गुन्हा मतचोरीमध्येच जातो। हा जो गुन्हा आहे, लाडक्या बहिणींना बोगस, लाडक्या भावांना, लाडक्या आजोबांना बहिणींचे पैसे देऊन जी मतं विकत घेतली, हा गुन्हा सुद्धा मतचोरीमध्येच मोडला जातो। मिस्टर फडणवीस, मिस्टर मिंदे आणि मिस्टर अजित पवार या लाडक्या बहिणींमध्ये बोगस लोक घालण्याचं काम उभाटा गटाच्या माध्यमातून केलंय। संजय राऊत यांनी बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले, राष्ट्रवादी शरद पवार गटानं बोगस पद्धतीने फॉर्म भरून गेले, काँग्रेसने आपापल्या मतदारसंघामध्ये बोगस पद्धतीने फॉर्म भरून दिले। संजय राऊत यांच्या सांगण्यावरून मुंबईच्या शाखांमधून बोगस पद्धतीने लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले आणि त्याचा पर्दाफाश करण्याचं काम, त्याची चाळणी करून त्यांना बाजूला करण्याचं काम सरकार करतंय, तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय। अहो, तुम्ही लाडक्या बहिणीच्या नावाने जी घुसखोरी केली, तुम्ही शाखेतून जे फॉर्म भरले ते फॉर्म आता बाजूला करण्याचं काम आम्ही करतोय। दरम्यान आता राज्यभरातील सर्व पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा ई-केवायसी पद्धतीनं पडताळणी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला। यात योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांचे लाभ बंद केले जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे। जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल। सध्या आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात 26,34,000 बोगस लाडक्या बहिणींनी दरमहा 1,500चा निधी घेऊन सरकारची फसवणूक केली आहे।
त्यामुळे केवळ लाभ बंद करून चालणार नाही, तर या बोगस लाभार्थ्यांनी लाटलेले पैसे वसूल करून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.